शिवरायांचे सागरी स्मारक भूमिपूजनाच्या कार्यक्रमातल्या श्रेयाच्या लढाईत भाजपनं शिवसेनेवर आघाडी घेतली। राज्याच्या विविध जिल्ह्यातून शिवस्मारकासाठी आणलेल्या जल आणि मातीचे एकत्रीकरण करण्याचा कार्यक्रम पार पडला। मुंबईतल्या चेंबूरमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला भाजपचे सर्व नेते आवर्जून उपस्थित होते। भाजपनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। या रॅलीला चेंबूरमधून सुरुवात झाली। ही रॅली गेटवे ऑफ इंडिया इथं काही वेळात पोहोचेल। मुंबईत ठिकठिकाणी या रॅलीचं स्वागत केलं जाते। या रॅलीत विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, प्रकाश मेहतांसह मुंबईतले अनेक पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला। हा शासकीय कार्यक्रम आहे, मात्र भाजपनं पूर्णपणे या कार्यक्रमावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं। शिवसेनेची अद्यापही श्रेयासाठी धडपड सुरूच आहे। उद्या होणाऱ्या शिवस्मारकाच्या भूमिपूजनाला मच्छीमारांचा विरोध कायम असल्याचं स्पष्टीकरण मच्छीमार संघटनेचे नेते दामोदर तांडेल यांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात दिलेल्या आश्वासनानं समाधान झालेलं नसल्याचं मच्छीमार संघटनेचे नेते तांडेल यांनी म्हटलंय। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या वेळी मच्छीमार संघटना काळे झेंडे दाखवणार आहे। मच्छीमार संघटनेनं आमचा विरोध शिवस्मारकाला नसून त्यासाठी समुद्रात घालण्यात येणाऱ्या भरावाला असल्याचं याआधी स्पष्ट केलं। शिवस्मारकाच्या भूमिपूजनाला मच्छीमार संघटनेचा विरोध असून ते आंदोलनाबाबत ठाम आहेत। मात्र मुख्यमंत्र्यांचं झालेल्या बैठकीत 90% मच्छीमारांचं समाधान झालं असून उर्वरित 10% लोकांच्या समस्यांचं निराकरण करू असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलाय। मच्छीमारांच्या समस्येसाठी एक समिती नेमण्यात येणार असून ही समिती त्यांचं होणाऱ्या नुकसानीचा आढावा घेणार असल्याचंही पाटील यांनी सांगितलं। काल रात्री उशिरा माननीय 90% मच्छीमारांचं समाधान झालंय। 10% मच्छीमार जे राहिले त्यांचं सुद्धा समाधान आज दिवसभरात होईल असा मला विश्वास आहे। तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी असं आश्वासन दिलंय की आपण एक समिती करू, जी समिती अशा प्रकारे नुकसान काय होऊ शकतं त्याचा आढावा घेईल आणि मच्छीमारांच्या नुकसान भरपाई दिली जाईल। भाजपचा शिवसेनेसोबत श्रेयासाठी संघर्ष सुरू असताना शिवस्मारकाच्या कार्यक्रमावरून दुसरा मित्रपक्षही नाराज झालाय। भाजपनं कार्यक्रम हायजॅक केल्यामुळे नाराज मेटेंनी रॅलीला दांडी मारली। चेंबूरचा कार्यक्रम आटोपल्यानंतर काढण्यात आलेल्या रॅलीत मेटे सहभागी झाले नाहीत। ते कार्यक्रमातून थेट त्यांच्या ऑफिसला निघून गेले। त्यामुळे सत्तेतल्या मित्रपक्षांमधील धुसफूस या निमित्तानं पुन्हा एकदा पुढे आली। तत्पूर्वी मेटेंनी मात्र नाराज नसल्याचं सांगितलं होतं, मात्र कार्यक्रमातून निघून गेल्यामुळे त्यांची नाराजी पुढे आली। एका बाजूला भाजप आणि मित्र पक्षांमध्ये श्रेयावरून वाद सुरू असताना मुंबईतल्या दादरमध्ये जाहिरातींवरून भाजप आणि मनसेत वॉर सुरू झाला। शिवसेना भवनासमोरच्या कोहिनूर मिलच्या भिंतीवर मनसेची जाहिरात पुसून भाजपनं नवा वाद निर्माण केलाय। या ठिकाणी भाजपनं शिवस्मारकाची जाहिरात रंगवली। त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या जाहिरातीवर रंग फिरवला। या जाहिरातीवर पंतप्रधान मोदींचाही फोटो होता, त्यावरही मनसेने रंग फिरून पुसण्याचा प्रयत्न केला। कोहिनूरच्या भिंतीवर याआधी शिवसेना मनसे आपापल्या पक्षांसाठी भिंत रंगवायची, मात्र आता भाजपनंही मोदी मुंबईत येणार असल्यानं याच भिंतीवर आपली जाहिरात रंगवल्यानं या वादात उडी घेतली। अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या भव्य शिवस्मारकासाठी धुळे शहरातून तापी नदीचं पाणी आणि लळिंग किल्ल्याची माती पाठवण्यात येणार आहे। या जलमातीच्या कलशाची शहरातून ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी आमदार अनिल गोटे, भाजप जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या हस्ते कलश पूजन करण्यात आलं। मिरवणुकीत ढोल ताशांचं तरुणींच्या पथकानं लेझिम, जांज, टिपरी नृत्य करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। जिल्ह्यातील तापी, अरुणावती आणि पांझरा नद्यांचं पाणी आणि लळिंग, सोनगीर आणि थाळनेर या किल्ल्यांची माती मुंबईला पाठवण्यात आली। पुण्यात होऊ घातलेल्या मेट्रोच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हा भाजपचा इलेक्शन इव्हेंट ठरणार आहे। या कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी आज पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली। पालकमंत्र्यांपाठोपाठ महापौर प्रशांत जगताप यांनी देखील आज कार्यक्रमस्थळी हजेरी लावली। कार्यक्रमाचं स्वरूप, तयारी तसंच त्यावरून सुरू असलेलं राजकारण पाहता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पुणे मेट्रोचा मुद्दा प्रमुख असणार असं दिसतंय। श्रेय घेण्याच्या चढाओढीतून काँग्रेसनं पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आटोपता घेतलाय। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होतोय। मात्र पुणे मेट्रोचा प्रस्ताव आधी असताना नागपूर मेट्रोचं भूमिपूजन लवकर होतं आणि पुण्याचं काम मागे पडतं। यामागे राजकारण असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता। राज्य सरकारचा दुटप्पीपणा, पुण्याच्या विकासाकरता आणलेलं मोठं ढोंग आणि मुख्यमंत्र्यांनी आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी तो विभागीय हक्कच मनामध्ये ठेवलेला आहे। त्याचा उलगडा करण्याकरता, ते एक्सपोर्ट करण्याकरता
आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. नाशिक कारागृहातील कैदी सर्रासपणे मोबाईल फोनचा वापर करत असल्याचं जी24 तासनं उघड केल्यानंतर अखेर कारागृह प्रशासनाला जाग आली आहे. तुरुंग महानिरीक्षकांनी या संदर्भात जेलमधील 3 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. सुनील कंवर, कैलास भवर आणि गणेश मानकर अशी अधिकाऱ्यांची नावं आहेत. आतापर्यंत कैद्यांकडून 25 मोबाईल फोन जप्त करण्यात आलेत. नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. जी24 तासनं कारागृहातील हा प्रकार उजेडात आणल्यानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले होते. त्यानंतर जेल प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली. मराठवाड्यासह राज्यभरात थंडीची लाट पसरली असून परभणी शहरातील तापमानानं यावर्षीचा सर्वाधिक नीचांक गाठलाय. परभणीचं तापमान 6.5 अंश इतकं नोंदवण्यात आलं. या थंडीमुळे शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, नोकरदार, दूध विक्रेते उशिरातून घरातून बाहेर पडतायत. या परिणामी संपूर्ण जनजीवन एक प्रभावित झालंय. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत. तसंच स्वेटर, मफलर, कानटोप्यांचा मोठा वापर होतोय. थंडीची लाट अजून काही दिवस अशीच राहील अशी शक्यता वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने वर्तवली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यात 9 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झालेत. मृतांमध्ये दोन्ही बसचे चालक आहेत. उमरगा जवळील येगेनूर जवळ हा अपघात घडलाय. उमरगा डेपोची बस सोलापूरच्या दिशेने जात होती तर कर्नाटकची बस उमरगाच्या दिशेने येत होती. यावेळी उमरगा नळदुर्ग रस्त्यावर पुणे हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर या दोन्ही बसची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. जखमींवर सोलापूरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लाल कांद्याची आवक वाढल्यानं दिवसेंदिवस कांद्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळते. भाव कोसळल्यामुळे दिवसाआड शेतकरी रस्त्यावरील विविध ठिकाणी आंदोलनं करत आहेत. कांद्याच्या उत्पादन खर्चापेक्षाही भाव कमी मिळत असल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलंय. कमीत कमी 1200 भाव मिळाला तर शेतकऱ्यांना कांदा परवडेल असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय. कांद्याच्या घसरत्या दरावर तोडगा म्हणून कांदा निर्यातीसाठी व्यापाऱ्यांना सबसिडी द्यावी किंवा सरकारनं आपल्या यंत्रणेमार्फत निर्यातीसाठी पुढे येण्याचं आवाहन नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी केले. सारंगखेड्याच्या प्रसिद्ध घोडे बाजाराला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भेट दिली. मुंडे यांनी घोडे बाजारात फिरून चांगल्या अश्वांची पाहणी केली. त्याबरोबरच घोड्यांच्या जातींची लक्षणं माहिती करून घेत काही घोड्यांना पसंती देखील दिली. यावरून धनंजय मुंडे अश्वप्रेमी असल्याचं दिसून आलं. मुंडे हे बाजारात घोड्यांच्या खरेदीसाठी आल्याची बातमी बाजारात रंगली होती. मात्र या संदर्भात मुंडे यांनी माध्यमांसमोर बोलणं टाळलं. सारंगखेड्याच्या प्रसिद्ध घोड्यांच्या बाजारात अश्वप्रेमींना अनोखी भेट मिळाली. गुरुवारी रंगलेल्या चेतक फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रंगलेल्या नृत्य स्पर्धेत 30 घोड्यांनी सहभाग घेतला. यावेळी हलगीच्या तालावर घोड्याने ठेका धरला. बुलेट गाडीवर बाजावर नाचणारे घोडे पाहून उपस्थितांच्या डोळ्यांचं पारणं फिरलं. घोड्यांचा हा डान्स पाहण्यासाठी अश्वप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच घोड्याने उत्तम नृत्य सादर केल्यानं बक्षीस कुणाला द्यायचं असा प्रश्न परीक्षकांसमोर पडला होता. मात्र परीक्षकांनी दिलेल्या गुणांच्या आधारे या अश्वांच्या मालकांना बक्षिसांचं वाटप करण्यात आलं. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या स्वतःच्या 9 वर्षीय चिमुकलीला तिच्याच आईनं चटके दिल्याची घटना जळगावमध्ये घडली आहे. जळगावच्या रामेश्वर कॉलनी परिसरात ही घटना घडली. या सगळ्या प्रकारात या मातेला तिच्या प्रियकराचीही साथ लाभली. घटनेची माहिती शिवसेना महिला आघाडीला मिळताच त्यांनी या नराधम मातेला चांगला चोप दिला. तसंच 23 वर्षीय प्रमोद पाटील या तिच्या प्रियकराच्या तोंडाला काळं फासून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पीडित मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत 2 नगरसेवकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. हागणदारी मुक्त शहर अभियानावर चर्चा सुरू असताना नगरसेविका सीमा सावळे आणि नगरसेवक तानाजी खाडे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. सीमा सावळे या पेड न्यूज देत असल्याचा आरोप करत ते सिद्ध करून दाखवतो असा दावा करताना तानाजी खाडे यांनी दंड उपटले. खाडेंचा हाच पवित्रा खटकल्यानं सावळे त्यांच्या अंगावर धावून गेल्या. खाडे आणि सावळे यांच्यातल्या गैरवर्तनावर महापौर शकुंतला दहार्डे यांनी खडेबोल सुनावत सभागृहाचा अपमान केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवला. अखेर महापौराने विषय मंजूर करून दोघांना सभागृहातून बाहेर काढले. पुणे मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून निर्माण झालेला वाद मिटला असं वाटत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी या विषयावरून भाजपला टोला लगावलाय. मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमात भाजपने राजकारण आणलं त्यामुळेच हा वाद निर्माण झाला असा आरोप वंदना चव्हाण यांनी केला. नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यापासून गेल्या 45 दिवसात म्हणजे 1.5 महिन्यात केंद्रीय आयकर विभागाने तब्बल 3590 कोटी रुपयांच्या
अघोषित उत्पन्नाचा शोध लावलाय, तर तब्बल 93 कोटी रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्यात। देशात 8 नोव्हेंबरपासून 760 ठिकाणी छापे आणि चौकशीची कारवाई करण्यात आली आहे। अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या माहितीपत्रात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। आयकर विभागानं करचोरी प्रकरणी 3589 जणांना 21 डिसेंबरपर्यंत नोटीसही बजावल्या। त्याचप्रमाणे आयकर विभागानं अंमलबजावणी संचालनालयाकडे 215 आणि सीबीआयकडे 185 केसेस वर्ग केल्यात। या सर्व प्रकरणांमध्ये अफरातफरी आणि आर्थिक गुन्हेगारीच्या कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले। दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग यांनी पदाचा राजीनामा दिल्यावर आज सकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जंग यांची भेट घेतली। काल दुपारी जंग यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता। राजीनाम्याचं कोणतंही विशेष कारण न देता जंग यांनी पद सोडल्यानं दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले। खरं तर जंग हे मोदी सरकारच्या अत्यंत जवळचे मानले जातात, मग त्यांना अशा प्रकारे तडकाफडकी उपराज्यपाल पद का सोडावं लागलं याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त होतंय। त्यात आज सकाळी जंग यांचे कट्टर विरोधक अरविंद केजरीवाल सकाळी उपराज्यपालांच्या बंगल्यावर पोहोचल्यानं अनेक राजकीय चर्चा सुरू झाल्या। क्या बात हुई है? बस उनसे मैं मिलने के लिए आया था और घंटे तक आप लोगों की मुलाकात हुई? उन्होंने नाश्ते पे बुलाया था सर नाश्ता किया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।